प्रथमतः क्षेत्ररक्षणाची भूमिका निवडली आणि बॅटिंगसाठी आमंत्रण केलं ते पालकर 11 मुद्रे संघाला। विनंती करेल मराठी वडील संघाला की 25 अवघे मिनिटं असेल आणि या 25 मिनिटांमध्ये तुमची इनिंग ही संपली पाहिजे, अन्यथा कमिटीकडनं पॅनलाइज तुम्हाला केलं जाईल, कारण वेळ हे फार महत्वाचं असतं। जर वेळेत तुम्ही सामना संपवला तर आपल्याला पुढचे सामने पण वेळेत संपवता येतील। गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पहिलं कमान आणि पहिले षटक मात्र घेऊन येतोय गोलंदाज विशाल मराडे, जो गोलंदाज विशाल बोराडे हा गोलंदाजी मार्क वर येतोय। तर बघूया पहिलं षटक आणि पहिला चेंडू फलंदाजसाठी। हा अतिशय चांगला चेंडू आहे आणि तुम्ही पाहिलं असेल गती अतिशय चांगले, टप्पा अतिशय चांगला आहे, त्यानंतर थोडस उंची सुद्धा चेंडूला मात्र या गोलंदाजाने दिले। बराच वेळा आपण विचार केला तर गोलंदाजाने मात्र बरेचसे मैदान गाजवले, पण ज्या 2016 आणि 2017 पर्यंत जो काळ होता त्या काळामध्ये थोडीशी गोलंदाजी संमिश्र यशातून गेलो, पण सावरला हा गोलंदाज आणि त्यानंतर हा गोलंदाज चांगला गेला। पण यावेळेस 6वे चेंडू आहे, एलिव्हेशन थोडस कमी आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण, सोपी झेल क्रिकेटमध्ये सुटली जाते असं सांगितलं जातं आणि आता ही सोपी झेल सुटली जाते आणि या सोप्या चुका तुम्हाला कदाचित मात्र शेवटच्या क्षणी मागात पडतील, कारण आम्ही नेहमीच म्हणतो की माणसाला ठेच ही डोंगरानी लागत नाही, माणसाला ठेच दगडाने मात्र लागते, हे मात्र आम्ही नेहमीच सांगतो। पण यावेळेस छोट्या चुका तुम्हाला करण्यात भाग पाडलं जातं। सोपी झेल सुटली आणि त्यानंतर आपण विचार केला जीवदानाचा फायदा आता मनीष सुधीर आपण पाहतो की स्ट्राइक एंडला मात्र खेळतोय, जीवदान मिळालं। यावेळेस उंची मात्र दिली, गोलंदाजाने टप्पा अतिशय योग्य वापरला, वेगाने मात्र चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। चेंडू मात्र निर्धाव आणि धावसंख्या आहे, निकेश राऊत सर सांगतात की दोन धावसंख्या 10 फलकावर आहेत। सुधीर आणि त्याच्या जोडीला मनीष अतिशय चांगली जोडी मुद्रे संघाकडनं मात्र मैदानात आहे। सुधीरकडे अनुभव भरपूर आहे, सुधीरने बरेचसे मैदान गाजवले, त्याचबरोबर मोठे फटके सुद्धा त्या माध्यमातून आपण बघितलं। यावेळेस चांगला चेंडूला मात्र स्टेअर केला, लॉगआउट क्षेत्रामध्ये चेंडू सरसावला जातोय। एक धाव मात्र कंप्लीट केली आणि एक धावसंख्येच्या मदतीने 3 धावसंख्या मात्र 10 फलकावर आहेत। कासवाच्या गतीने सुरुवात आहे निकेश, कारण खेळपट्टी तुम्ही पाहिलं तर पहिल्या 17 मध्ये आपण विचार केला तर धावा कमी होतात, पण मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः मी मराठी निरसंघ तुटून पडला होता, पण या सीझन मधली पहिली मॅच खेळत आहेत ते मुद्रे संघ। आडव्या बॅटीतून फटका, हवे चेंडू आहे, डिप्स खेळले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही, चेंडू सरळ जातोय सीमारेषा क्रॉस करून सरळ 4 धावसंख्येसाठी एसडीचे। यस थँक्यू। सुधीर जो खेळाडू आहे मैदानात ज्याने केपीएल अक्षरशः गाजवले, यावेळी शॉर्ट प्लेनचा चेंडू फुल केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय पण प्रयत्न केले नव्हते निकेश चेल पकडण्याचे, पण 2 धावा मात्र कंप्लीट केल्या आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या पोहोचली एकूण 9 या अंकावर। पहिलं षटक मात्र संपलं, म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 9 धावसंख्या 10 फलकावर आहे। जी जबाबदारी होती गोलंदाज विशाल बोराडेवर, ती जबाबदारी मात्र पूर्ण केली। एक कदाचित झेल झाली असती, पण क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे झेल सुटल्यानंतर 9 धावा सुद्धा आल्या, जिथे स्थिती असती 1-9 अशी स्थिती असती, पण खऱ्या अर्थाने आता बिनबाद 9 अशी सुरुवात आहे ती पालकर 11 मुद्रे संघाची। दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल, P2 चं षटक, P1 चं षटक संपलं, P2 चं षटक चालू आहे। प्रतिबंधाचा हा षटक, 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अलीकडे मध्ये उभे असतील। जर्सी अतिशय चांगली दोन्ही संघाचे तुम्ही पाहू शकाल, कारण तुमच्या शालेय जीवनामध्ये गणवेश आणि त्याचबरोबर क्रिकेटमध्ये गणवेश हे आवश्यक असतं आणि गणवेशामुळेच प्रत्येक खेळाडू मात्र ओळखला जातो। आता बघूया आपण दुसऱ्या षटकाला आरंभ होईल आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज वापरला जातोय रॉडी, हा गोलंदाज आहे। उंची कमी आहे, पण या गोलंदाजाकडे अतिशय खासियत चांगले, बॅटिंग सुद्धा अतिशय चांगली करतो। त्याचप्रमाणे आपण विचार केला तर मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान, असा हा गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या उंबाट्यावर उभा आहे आणि समोर असलेला फलंदाज
सुधीर जो मात्र स्ट्राईक एंडला आहे. जसं म्हटलं होतं की निकेश राऊत आम्हाला माहिती पुरवतात अक्षरशः KPL म्हणजे कर्जत प्रीमियर लीग सीझन 2 मात्र ह्या खेळाडूने मात्र गाजवलंय. तो खेळाडू मात्र स्ट्राईक एंडला मात्र खेळतो आणि त्याच्या जोडीला त्याच्या सोबत आपण पाहू शकाल मनीष देशमुख मात्र तयार आहे. दोन खेळाडू मात्र पार्टनरशिप करतात 9 धावसंख्येची. यावेळेस शॉर्ट प्लेनचा चेंडू होता पण पंच आमच्याकडे वळतायत. वाईट येतोय 1+1 अशा 2 धावा मात्र मिळतात. या 2 धावसंख्येच्या मदतीने 11 धावसंख्या मात्र धाव फलकावर लागले. दोन्ही संघ एकामेका विरोधात मात्र आता टक्कर चांगली देतील कारण संघर्षाचा प्रश्न आहे. या स्पर्धेमध्ये पहिली नाईट जिंकण्याचं स्वप्न सर्व संघांचं आहे आणि त्या स्वप्न घेऊन हे 2 संघ मात्र आता मैदानात उतरले. एक प्रकारे तुम्ही पाहाल तर गावाचा प्रतिष्ठेचा प्रश्न या मैदानात मात्र लागलाय आणि तो प्रतिष्ठा कोण राखतोय पहिल्या सामन्यामध्ये. कारण की हा सामना जर गमावला तर संघ मात्र घरचा प्रवास मात्र धरेल आणि घरचा प्रवास धरल्यानंतर खरं तर 365 दिवसांची वाट बघावी लागेल. पण हा चेंडू सरळ जातोय सीमारेषे पल्लीकडे डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चौकार. 4, 5, 6, 7 फेब्रुवारी या तारखेला केलाय खर्च मजबूत क्रिकेट आयोजनाला. यस थँक्यू. सुरुवात कशी करतात ह्याकडे सुद्धा सर्व प्रेक्षक वर्गांचं लक्ष असतं आणि सुरुवात अतिशय भन्नाट झाले. कार्पेट लेवलचा फटका होता डीपी एक्स्ट्रा कव्हर मध्ये चौकार. यानंतर आपण बघतो कमबॅक केलं गोलंदाजाने. एसटी रक्षक थोडस फंबल करतोय परंतु या मिळतात 1 धाव. मात्र 1 धावसंख्येच्या मदतीने निखिल सर आम्हाला सांगतात की धावसंख्येमध्ये बदल होतोय. 16 धावसंख्या मात्र धाव फलकावर आहे. मित्रांनो नेहमीच सांगतो की जीवनात बऱ्याचशा कठीण परिस्थिती येतात पण कठीण परिस्थितीच्या विरोधात जाऊन मात्र तुम्हाला यशाकडे जायचंय. परिस्थिती मात्र गंभीर असते प्रत्येकाच्या जीवनात. परिस्थिती मात्र कमी येते पण परिस्थितीच्या विरोधात मात्र जाऊन जो पुढे जातो तो यशस्वी होतो. आणि ह्यावेळेस खऱ्या अर्थाने परिस्थितीतून सावरतोय तो मुद्रे संघ. पहिली मॅच खेळतोय आपल्या या सीझन मधली. एक चिकी सिंगल मात्र घेतली जाते. 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल. 17 धावा मात्र धाव फलकावर लागल्या. कारण क्रिकेट असा हा खेळ आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही पाहू शकाल बरेचसे बदल झालेत. तसं प्रत्येकाचा दिवस राहत नाहीये आणि प्रत्येकाचे दिवस बदलतात सुद्धा. कारण तुम्ही पाहिलं असेल क्रिकेटमध्ये सेंचुरी मारणारा खेळाडू सुद्धा शून्यावर पुढच्या सामन्यामध्ये बाद होतो. म्हणजे क्रिकेटमध्ये बदल फार झालेत. गोलंदाज रॉनी पुनश्च तयार होतोय. यावेळेस पंच पुनश्च वळणार कारण वाईट येतोय. ऑफस्टिकच्या बाहेर आहे चेंडू आणि वाईटच्या माध्यमातून स्कोर कार्ड मध्ये बदलला होईल. 18 धाव मात्र धाव फलकावर लागल्यात. गोलंदाजी चांगली करायला पाहिजे रॉडीने कारण विशाल बोराडेने जे षटक टाकलं P1चं त्या षटकामध्ये केवळ आले होते ते 9 धावा आणि या षटकामध्ये 2 अवांतर धावा मात्र देतोय तो बोनसच्या स्वरूपामध्ये आणि एकूण धावसंख्या पोहोचली ती 18. म्हणजे आतापर्यंत षटक जर तुम्ही पाहिलं तर 9 धावसंख्येचं पडतंय. षटकामधील काही चेंडूचा खेळ मात्र बाकी आणि एकूण 18 धावा मात्र धाव फलकावर. म्हणजे 3 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजांनी फेस केलेत. गोलंदाजाचा पुढचा चेंडू यावेळेस मिस्टॅमिक फटका हवे चेंडू आहे पण क्षेत्ररक्षक नाही त्या झोन मध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट केली आणि 1 धाव संख्येच्या मदतीने 19 धावा मात्र धाव फलकावर लागल्यात. क्रिकेट मधल्या आपण विषय सुरुवातीचा आपण विचार करतोय कारण 19 धावा ही पार्टनरशिप चालू आहे पहिल्या विकेट साठी. विकेट म्हणजे सुधीरची विकेट मात्र गेली असते ती विकेट सुटल्यानंतर 19 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. पहिली विकेट ही फार महत्वाची असेल. पहिला ब्रेक थ्रू फार महत्वाचा असेल मराठी वडील संघाला. ह्यावेळेस लेग स्ट्रिकच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतात. अवांतर धावसंख्येने मात्र षटक पूर्ण करतोय का कारण निकेश आपण बघतो की आतापर्यंत जर चेंडू फेकले असेल या गोलंदाजाने तर एकूण 7 बॉल टाकलेत आतापर्यंत. त्यामध्ये 3 अवांतर धावा मात्र दिल्यात. म्हणजे षटक लांबवलं जात आहे. मागच्याही आपण बघतो पहिल्या सामन्यामध्ये 10 धावा फेकल्या होत्या एका गोलंदाजाने. म्हणजे षटक फार लांबवलं जात आहे. यावेळेस हवे चेंडू भरपूर उंची गाठले चेंडूने. क्षेत्ररक्षक जज करतोय पण एलिव्हेशन अतिशय चांगलं होतं. चेंडू मात्र सरळ जातोय. लॉगॉनच्या डोक्यावरून सुंदर असा पहिल्या सत्रामधला हा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य केशव तुपे यांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. मनापासून या व्यासपीठावरती आपलं स्वागत. तत्पूर्वी आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य रजत मसे यांचे काका सन्मान्य गणेश मसे ते उपस्थित झालेत. विनंती आपणास व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. सन्मान्य गणेश मसे
या स्पर्धांना सदिच्छा भेट देण्यासाठी सन्माननीय मंदार पाटील आणि कुमार थोरवे यांचं सुद्धा आगमन झालंय. या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. सन्माननीय मंदार पाटील व कुमार थोरवे. यस, 2 षटक मात्र संपले. धावसंख्या मात्र पोहोचले 26. 26 मात्र धावपलकावर आहेत. 13.00 च्या सरासरीने आता सध्याच्या परिस्थितीमध्ये धावतोय तो पालकर 11 मुद्रे संघ. 2 षटक संपले म्हणजे प्रतिबंधाचे षटक 2 होते, 2 षटक मात्र आता संपले गेले. 5 विभागामध्ये 5 क्षेत्ररक्षक मात्र आता स्थलांतर होतील. बघूया क्षेत्ररक्षणाची आता विभागणी कशी केली जाईल, कारण आता तुम्हाला 3 षटकामध्ये कमी धावा द्यायच्या आहेत, कारण आता सुसाट धावणार मुद्रे संघ. कारण ते 26 धावा मात्र धावपलकावर आहेत. आता एक मनसोबा असेल मुद्रा संघाची, कारण आपल्याकडे 10 विकेट शाबूत आहेत आणि त्यामुळे आपण आक्रमण करून गोलंदाजाच्या बौद्धिक क्षमतेवर वार करण्याचा प्रयत्न सुद्धा मात्र आता फलंदाज करतील. बघूया तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक असेल कोट्यामधलं आणि सांघिक कोट्यातलं तिसरं षटक घेऊन येतोय विशाल बोराडे, कारण पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या 9 धावा. क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो? क्रिकेट म्हणजे तुमची जिद्द आली, क्रिकेट म्हणजे तुमचा आत्मविश्वास, क्रिकेट म्हणजे तुमची कष्ट, क्रिकेट म्हणजे तुमचा पराकष्ट, क्रिकेट म्हणजे तुमचा प्रयत्न, क्रिकेट म्हणजे तुमचा संघर्ष आणि क्रिकेट म्हणजे तुमचा आत्मविश्वास. या सर्व गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे. क्रिकेटमध्ये तुमचं नशीब सुद्धा असलं पाहिजे, तरच तुम्ही मात्र पुढे जातात. काल नशिबाची साथ होती बुतोली संघामधून, म्हणून बुतोली संघ क्वालिफाय झाला पहिल्या सेमी फायनल साठी. एक सिंगल मात्र मिळवली आणि चांगलं क्रिकेट तुम्ही पाहतायत मैदानात. फलंदाज मनीष याच्याकडनं 1 धाव आली, कारण मनीषला माहिती आहे की सुधीर चांगले फटके मारू शकतो, म्हणून त्याला स्ट्राईक दिली आणि संयम खेळतोय मनीष. मनीष सुद्धा चांगले फलंदाज आहे, चांगली बॅटिंग करू शकतो हा खेळाडू. एक सिंगल मिळून धावसंख्येमध्ये बदल. पंच यावेळेस वळतात. स्कोर कार्ड मध्ये थोडासा बदल. 28 धावा, 28 रन्स धावपलकावर आहेत. सुधीर वैयक्तिक आपल्या खेळतोय 7 चेंडूमध्ये 10 धावा. त्याचबरोबर मनीष देशमुख खेळतोय आपल्या 6 चेंडूमध्ये 13 धावा. म्हणजे चांगली सरासरी 216च्या सरासरीने स्ट्राईक रेटने मात्र मनीष देशमुख खेळतोय. यावेळेस वेग, अतिशय चांगला वेग आणि तेवढाच चांगला टप्पा. फलंदाजाला अशाभूत नजरेने चेंडूकडे पाहत बसलं आणि यावेळेस निर्धाव चेंडूच्या मात्र साह्याने धावसंख्या मात्र तिथे स्थिर आहे. 28 धावा मात्र धावपलकावर आहेत. सुरुवात अतिशय चांगली. मी नेहमीच म्हणतो की तुमच्या शर्टाचं पहिलं बटन जर व्यवस्थित असेल ना, तर सर्व बटन तुमची व्यवस्थित लागतात. शर्टाचं पहिलंच बटन जर व्यवस्थित नसेल तर सर्व बटन विस्कळीतच लागतात. आणि यावेळेस शर्टाचं पहिलं बटन नव्हे तर पहिली सलामीची जोडी व्यवस्थित आहे, ती पालकर 11 मुद्रे संघाचं. शॉर्ट प्लेन यावेळेस रनआउटची संधी होती, पण यावेळेस पंच सांगतात की पॉपिंग क्रीज मध्ये हा सलामत होतोय. 1 धाव मात्र मिळते आणि 1 धाव संख्येच्या वैतीने 29 धावा मात्र धावपलकावर आहेत. ट्वेंटी 29 धावसंख्या मात्र धावपलकावर लागले. ट्वेंटी 29 धावा आहे. निकेश आम्हाला सांगतो की ही जोडी मात्र आता तग धरून बसले, बऱ्यापैकी सेट झालेली ही जोडी आहे. कारण पहिली मॅच जरी असली निकेश या दोन्ही मुद्रे संघाची, तरी हा संघ मात्र अतिशय चांगला आहे. कारण नाईट खूप लक्की आहे त्यांच्यासाठी, कारण मी बरेचसे मॅच बघितले त्यांच्या. तमनाच्या मैदानावर सुद्धा त्यांची मॅच बघितली होती, क्वालिफाय अक्षरशः झाले होते ते. यावेळेस चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होते. 1च्या बदले दुसरी धाव, पण थांबवलं करार्थाने सुधीरने. आता ही डेंजर झोनची धाव असेल, एक धाव महत्वाची ही आम्हाला माहिती आहे, पण सुधीर म्हटलं की आपली विकेट सुद्धा मात्र फार महत्वाचे. एखादा असा गोलंदाज आपल्याकडे येईल की त्याच्यावर आपण आक्रमण चढू, पण विशाल बोराडे असा गोलंदाज आहे की चांगल्या फलंदाजांना तो तंबूमध्ये झाडू शकतो, एवढी अनुभव या गोलंदाजाकडे. आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर. कार्पल लेवलचा फटका, लॉकआउट मध्ये चेंडू मात्र जातोय. 1 धाव मात्र कंप्लीट, पण क्षेत्ररक्षण थोडस खराब. चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषे पलीकडे, सरळ 4 धाव संख्येसाठी. जीवन पाटील पिताचा सरपंच चषक पाहूया, सविता पाटील नावाचा. सरपंच चषक पाहूया, सविता पाटील नावाचा. चषक पाहूया, सविता पाटील नावाचा. सरपंच चषक पाहूया. थँक्यू. क्षेत्ररक्षणाच्या चुकीमुळे हा चेंडू चौकारासाठी गेला. यावेळेस दांडी गोल.
यू मिस आय एम डेफिनेटली हिट. गोलंदाजाने मात्र वार केला फलंदाजाच्या बौद्धिक क्षमतेवर. आणि गोल. 7 फेब्रुवारी ह्या वाढदिवसाला शुभेच्छा देऊ केतन भावाला. शुभेच्छा देऊ केतन भावाला. शुभेच्छा देऊ केतन यस थँक्यू. मित्र त्याचबरोबर कौशल गुरव यांचंही आगमन मात्र झालंय. त्याचे मनापासून या स्पर्धेमध्ये स्वागत. त्याच्या जोडीला कल्पेश साळुंके आणि मोहसिन शेख सुद्धा मात्र उपलब्ध होतात. त्यांचं मनापासून स्वागत आहे. एक विकेट गेले 34 धावसंख्येवर कौशल गुरव यांनी बरीचशी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. बरेचसे संघ त्यांच्या पाणी लगेच जाऊ द्या मैदानाकडे. बरीचशी मेहनत या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर बरेचसे संघ त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये जोडलेत. कारण क्रिकेटर आहेत आणि बरेचसे सामने त्यांनी सुद्धा मात्र खेळलेत निकेश. आणि बरेचसे संबंध आहेत क्रिकेटमध्ये. कारण कडाव संघ कर्जत पुरताच नाही तर खालापूर तालुका असेल, पडवेल तालुका असेल, बरेचशा ठिकाणी गेलाय आणि तेवढाच परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून त्यांनी आम्ही पाहिलाय. त्यामुळे बरेचसे संघ त्यांच्या माध्यमातून आज केतनजी पाटील साहेब त्याचबरोबर रजत असेल यांच्या आयोजनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटच्या दिवशी मध्ये मोठे मोठे संघ आहेत. त्याचबरोबर उद्या खालापूर मधील काही संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. मग रिया 11 सांबारली असेल, त्याबरोबर गोल्डन पोसरी तोही संघ दाखल आहे. आई एकविरा लोदेवली संघ आहे. रोशन 11 कांबे असे बरेचसे संघ या स्पर्धेमध्ये दाखल होतील. लवजी संघ असेल ज्यांनी एकाच दिवशी 4 पारितोषिक मिळवले होते तो लवजी संघ. अल्ताफ 11 हाड संघ, त्याचबरोबर नारपोली आणि त्याचबरोबर 36 विभागामधला शिरवली संघ उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. टॉप 8 संघ उद्याच्या दिवशी खालापूर तालुक्यामधून असतील. तर त्याचबरोबर आपण मॅच कडे जाणार आहोत. 34 धावा धापलकावर 3 षटक मात्र संपले आहेत. काहीसे पाहुणे मात्र इथे उपस्थित आहेत. जाऊया आपण संदीप. धन्यवाद. तत्पूर्वी आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. शिवशक्ती कडा वर्सेस शेलू दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती की आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठाकडे त्वरित रवाना व्हायचे. शिवशक्ती कडा वर्सेस शेलू. तत्पूर्वी आपण पाहतोय जाऊया पाहुण्यांच्या या स्वागत समारंभाकडे. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय मंदार पाटील साहेब उपस्थित आहेत. यांचं यथेच्छ स्वागत करण्याची विनंती मी केशवजी तुपे यांना करतो. मॅच कडे जाऊया. 34 धावा मात्र धावफलकावर आहेत. 3 षटक संपले. 4थ्या षटकाला सुरुवात मात्र होते. समीर मराडे गोलंदाजी मार्कवर आहे. उंचपुरा गोलंदाज 77 बांधाचा हा गोलंदाज मात्र तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळी शॉर्ट प्लेन चेंडूला मात्र खेळला. वाईट स्लॉग ऑफ क्षेत्रामध्ये काहीच करू शकत नाही. आउटफील्ड पास आहे. पडल्यानंतर उसळी घेतली. चेंडू सरळ जातोय सीमारेषा क्रॉस करून 4 धावसंख्येसाठी. त्यांच्या समेत आपण पाहतोय सन्माननीय कुमार तोरवे साहेब उपस्थित आहेत. मी मंदार भासे यांना विनंती करेल की कुमार तोरवे यांचं स्वागत करायचं आहे. मंदार भासे. अजून एक चौकार येतोय. लागोपाठचा दुसरा चौकार आहे आणि 2 चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये झपाट्याने वाढ होईल. 2 चौकार आले लागोपाठचे आणि एकूण धावसंख्या पोहोचली ती 42. दरम्यान व्यासपीठाच्या बाजूला काही प्रेक्षक विनंती आहे आपण डाव्या बाजूला पट्ट्यावरती बसल्यात तो पट्टा सोडायचा आहे. खुला करा तो पट्टा. आयोजक नाही तर तिथे पोहोचतील. व्हाईट पट्ट्यावरती बसलेत आपण. विनंती आपण आज त्या पट्ट्यावरून उठायचंय. तो पट्टा खुला करायचा आहे आपण. तर वाईट येतोय आणि वाईटच्या माध्यमातून स्कोर कार्ड मध्ये बदल. 43 धावा मात्र धावफलकावर आहेत. मी प्रेक्षक वर्गांना एकच विनंती करेल की आपल्या कर्जत तालुक्याची स्पर्धा आहे त्यामुळे तुम्ही सहकार्य करा. सफेद पट्टीच्या मागे बसा. भरपूर जागा आहे सफेद पट्टीच्या मागे. 1 धाव मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धाव्याचा कॉल नाही होत कारण
क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार फास्ट रॉनी कडनं आणि त्यानंतर एकच धाव मात्र मिळते. स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पोहोचली 44 44 धावा धावफलकावर आहेत. जसं आपण विचार केला आत्ताच्या काळामध्ये जसं क्रिकेटच्या खेळाने मात्र बरचसा वेळ लावला तसं पहिल्याच्या काळामध्ये बैलांच्या शर्यती लोक बऱ्याचशा बघायला जायच्या. त्यानंतर आता क्रिकेट आलं. क्रिकेटच्या शर्यतीमध्ये बरेचसे जण आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय गौतम बोराडे साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपणास व्यासपीठावरती स्थान व्हायचंय. सन्माननीय गौतम बोराडे. दरम्यान जाऊया पुनश्च स्वागत समारंभाकडे. आपण पाहतो या ठिकाणी सन्माननीय सागरजी ठाकरे साहेब उपस्थित यांचं यथेच स्वागत करण्याची विनंती मी या सामन्यांचे आयोजक रजत मसे यांना करतो. त्याचप्रमाणे आपण विचार केला तर बरेचसे पाहुणे या स्पर्धेच्या दरम्यान मात्र येत आहेत. त्यांचं मनापासून आम्ही साई श्रद्धा चषक आणि सरपंच चषक 2019 मध्ये सहर्ष स्वागत. चांगला फटका क्लास दाखवला बॅट्समनने मैदानात. ब्रँड दाखवतोय मुद्रे गावाचा फलंदाजाने आलेला दणदणीत कणकणीत षटकार. धन्यवाद. त्याच्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय सुरेश ठाकरे साहेब उपस्थित आहेत. यांचं यथेच स्वागत करण्याची विनंती. या स्पर्धेचे ज्यांचा 7 तारखेचा वाढदिवस त्यांच्या औचित्याला ही स्पर्धा आपण पाहतोय. केतन पाटील यांना विनंती करतो की सुरेश ठाकरे यांना सन्मानित करायचंय. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय राम सालुंके आणि सन्माननीय राकेश जाधव यांचं आगमन झालंय. मनापासून या आयोजनात आपलं स्वागत. एकूण धावसंख्या आहे 51 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे पालकर 11 मुद्रे संघाचा अर्धशतक मात्र स्कोर कार्डवर मात्र जाहीर झाले. चांगली बॅटिंग चालू आहे. चांगले फटके तुम्ही पाहू शकाल फलंदाजाकडनं. म्हणजे मनीष देशमुख प्रहार चढवतोय. मनीष देशमुखाचा वादळ मात्र मैदानात आहे. जसं आपण विचार केला तर मुंबईत हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं वादळ मात्र गोंगवत होतं. म्हणून तर शिवसेना स्थापन झाली मराठा माणसाच्या हक्कासाठी. तसं विचार केला तर मुद्रे संघामधून आता मनीष देशमुखचं वादळ मात्र मैदानात आहे. चांगला फटका ऑफ साईडला म्हणजे लॉग ऑफ क्षेत्रामध्ये क्रॉस करून वनभाऊ चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने तब्बल धावसंख्या पोहोचली 55. या बात आहे डीजे मास्टर. चांगल्या ध्वनीलहरी प्रस्तुत करतायत सध्याच्या सिच्युएशनला पाहून. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी सन्माननीय गौतमजी बोराडे साहेब उपस्थित झालेत. यांचं यथेच स्वागत करण्याची विनंती सन्माननीय जीवनदादा पाटील यांना करतो. तर या चौकाराच्या साह्याने 55 धावा धावफलकावर आहेत. जसं गाणं लावलं आता डीजेने आमच्या पैशाचं गाणं लावलं. कारण आता प्रत्येक माणूस मात्र आपली जमीन मात्र विकतोय. पहिले शेतकरी राजे होता. कष्ट करून मात्र 2 वेळेचं मात्र जेवण घ्यायचे. आता घरातील प्रत्येक जमीन आपल्याला नाहीसा दिसल्या जातात. प्रत्येक मैदान सुद्धा मात्र आता उभारले गेले. कारण माणसामध्ये आणि पैशामध्ये एक बातचीत झाली होती. पैसा म्हटलं होतं माणूस पैशाला म्हटलं होता की माझ्याकडे जर पैसा आला तर मी काहीतरी करील. तेव्हा पैशाने उत्तर दिलं तू काहीतरी कर तरच मी तुझ्याकडे येईल. म्हणजे कष्ट केल्याशिवाय पर्याय नाहीये आताच्या काळामध्ये. कष्ट करा आणि फळ मात्र मिळवा. मी मागाशी सांगितलं होतं क्रिकेटने सुद्धा मात्र प्रत्येकाच्या मनात राज्य केलंय. तेवढंच यंग जे विद्यार्थी आहेत यंग जे आपले मुलं आहेत त्यांच्या हृदयात ज्यांनी वास केले ते म्हणजे पबजीने सुद्धा मात्र वास केले. प्रत्येक जण पबजी जो खेळत असेल ना त्याला मग तुम्ही कुठल्या कोपऱ्यात ठेवा फक्त नेट असला पाहिजे. तो मात्र त्याच गुंगीमध्ये असतो. पण आता 10वीची परीक्षा आली 12वीची परीक्षा आली. प्रत्येकाने मात्र अभ्यास करा. कारण आपल्या आई वडिलांचं स्वप्न असतं ते स्वप्न मात्र तुम्हाला पूर्ण करायचं आणि त्यामुळे करायचं तुम्ही अभ्यासाकडे सुद्धा मात्र लक्ष द्या. जाऊया गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. 5वा षटक गोलंदाजी मार्कवर असेल. रुपेश बोराडे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू बॅटीला स्पर्श होता. क्षेत्ररक्षकांमध्ये थोडस पंबल झालं. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचं कॉल होत नाहीये थांबवतोय. एकच धाव मात्र मिळते आणि 1 धाव संख्येच्या माहितीने स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचली अब तक 56. कल्पेश ठाणगे हा गोलंदाज आहे. गोलंदाजीमध्ये बदल आहे. शेवटचं षटक आहे. स्लॉक षटक चालू आहे. गोलंदाजी मार्कवर 56 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज तयार. दुसरा चेंडू हवेत आहे. उंची भरपूर दिली.
चेंडूला एलिव्हेशन थोडस कमी, क्षेत्ररक्षक थोडस फंबल करतोय कारण जज झाला नाहीये. चेंडू मात्र सरळ सीमारेषे पलीकडे, कॅच पण सुटली आणि चेंडू गेला सीमारेषे पलीकडे 4 धावसंख्येसाठी. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. येस, थँक्यू. कॅच सुटली त्यानंतर चौकार आला. मराठीत अशी म्हण आहे, तूपही गेलं रूपही गेलं, हातात राहिलं फक्त दोपाटणं. कॅच सुटली गेली त्यानंतर चौकार सुद्धा दिला, प्रयत्न केले नाही अडवण्याचे. यावेळेस एलिव्हेशन चांगलं, उंच, बिग बिग बिग, आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर. मित्र रजत मासे मंदार भासेला, आनंदी आनंद झालाय मनाला. 14 चेंडू आणि 46 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय मनीष देशमुख. बॅटिंग, वॉट अ बॅटिंग करार या फलंदाजाकडनं. टायमिंग बघा या खेळाडूचा, चेंडूला येऊन दिल्यानंतर सीमारेषे पलीकडे धाडलंय. 43 माफ करा धावसंख्येवर खेळतोय वैयक्तिक तो खेळाडू. यावेळेस फलंदाज मात्र बाद होतोय. पंचांच्या इशारा येण्या अगोदर हा फलंदाजांनी क्रीज सोडली. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. मित्रांनो, क्रिकेट का पुढे चाललाय, क्रिकेट का दर्जेदार झालाय, याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे खेळाडू वृत्ती. आता करा तरी प्रेक्षक वर्गांनी टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी. खेळाडू वृत्ती मात्र दाखवले कारण क्रीज स्वतःहून सोडली या खेळाडूने. यालाच म्हणतात क्रिकेटचं. सरपंच चषक पाहूया, सविता पाटील नावाचा. 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 धन्यवाद डीजे मास्टर. तत्पूर्वी शिवशक्ती कडाव आणि शेलू संघाचा कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी व्यासपीठाकडे त्वरित यायचंय. शिवशक्ती कडाव वर्सेस शेलू संघाचा कर्णधार. चला त्वरित आपण. एकूण धावसंख्या आहे त्या 66 धावा मात्र धावफलकावर आहेत. गोलंदाजांनी चौकार षटकार दिलाच, पण त्यात बरने विकेट सुद्धा मात्र मिळवली. गोलंदाजाला आता दिलासा मिळाला कारण विकेट आपण ज्या खेळाडूची मिळवली त्यांनी 43 धावा केल्या. यावेळी साडेव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू सरळ जातोय वाईडिश लॉग ऑफ मध्ये. एक 2 धावा मात्र पूर्ण केल्या आणि 2 धावसंख्येच्या मैत्रिणी धावसंख्या पोहोचली ती 69 या अंकावर. 68 धावा धावफलकावर आहेत. निकेश राऊत, कर्जत टेनिस क्रिकेट मधले गुणवान गुणलेखक, त्यांच्या जोडीला नितेश तरे सुद्धा मात्र आहेत. यावेळी चांगला फटका, टायमिंग बेमिसाल. चेंडूला सीमारेषे पलीकडे पुनश्च बघितला नाहीये चेंडू षटकार जातोय का चौकार. सीमारेषे पलीकडे जातोय, फेकून दिला षटकारासाठी आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली. पहिल्या सत्र संपत असताना तब्बल 74 धावसंख्या आणि विजयासाठी गरज आहे 30 चेंडू आणि 75 धावसंख्येचं लक्ष्य आहे. आणि या 75 धावा मराठी वडवली संघ मात्र करणार का हे ऐकण्यासाठी जाऊया संदीपजी बोराडे सरांकडे. सुंदर गीत आयु खेळा. संघाचा कर्णधार येथे उपस्थित झालाय. मी शेलू संघाच्या कर्णधाराला विनंती करेल की आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित व्यासपीठाकडे यायचंय. शेलू संघाचा कर्णधार कुमार पटेल, साई मसने. चला आपण त्वरित. मी विनंती करेल सन्माननीय अतिथी सागरजी ठाकरे यांना की या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचंय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आपण. आपण पाहतोय या ठिकाणी शेलू संघाचा कर्णधार सुद्धा उपस्थित होत आहे.
चला त्वरित मॅचला सुरुवात करा. मुद्रे संघ त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. धन्यवाद सागरजी ठाकरे. जाऊया आपण पाहतोय शिवशक्ती कडा संघाचा कर्णधार आणि शिलू संघाचा कर्णधार उपस्थित आहेत. कुमार पाटील या आपण जाऊया. शिवशक्ती कडा संघाचा कर्णधार कल्पेश पाटील येथे उपस्थित आहेत. कल्पेश सालुंके धन्यवाद. कल्पेश सालुंके सध्या विचार करायला गेलं पहिल्या फेरीतील शेवटची मॅच सध्या खेळतायत आणि शेलू संघाबरोबर तुम्हाला खेळायचंय. एकीकडे विचार करायला गेला खूप अभिमानाची बाब आहे कारण रतनबुवा पाटील स्मृती चषक ज्याच्यामध्ये मात्र नक्कीच कडाव संघाचा कौशल गुराव आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय कुमार पाटील शेलू संघाचा एकत्रित मात्र कर्जतची टीम खेळत होते. नक्कीच मी सांगेल आता सध्या प्रतिस्पर्धी संघांच्या भूमिकेत आहेत. काय म्हणाल शेलू संघाबद्दल? टीम खूपच भारी आहे ती. आम्ही पण त्याचा प्रयत्न करू की आम्ही जिंकायचा प्रयत्न करणारच नक्की. धन्यवाद कल्पेश सालुंके. वेल प्ले. सामन्यासाठी तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. जाऊया मनुष्य समालोचन कक्षाकडे. आपण पाहतोय मॅच मात्र रंगतदार स्थितीत निर्माण होते आणि या मॅच साठी नक्कीच पहिल्या षटकाला गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र गोलंदाज नक्कीच नो डाऊट आपण जर विचार करायला गेला तर सचिन लांगी सध्या गोलंदाजी मार्क वरती आहे. चालू असलेली मॅच आपण पाहतोय मुद्रे वर्सेस वडवली यांच्यातली लढत. पंच्याहत्तर धावसंख्येची गरज आहे. पाहूया काय घडतंय. 5 षटकांचा खेळ. पहिला चेंडू सचिन लांगीचा. सुरेख फटका. विशाल बोराडे फाइट करताय. चेंडू सीमारेखा पार. 6 धावांसाठी पहिला खणखणीत षटकार. डीजे अभिमान वाटे सारनाथ केतन पाटील नावांचा. सरपंच चषक पाहूया सविता पाटील नावाचा. सरपंच चषक पाहूया सविता पाटील नावाचा. हीच तर खरी खासियत आहे मित्रांनो. आपण पाहतोय सरपंच चषक 2019 सौभाग्य ते सविताताई जीवन पाटील यांच्यावर नावावरती हा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा आगाज सध्या विशाल बोराडेच्या फलीमधून आपल्याला पाहायला मिळाला. सचिन लांगीच्या गोलंदाजीची ताकद सध्या मैदानावरती जुगारून दिले. सुरेख फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी दाखवून दिलेत. बाऊ बुलंद केले ते सध्या तरी विशाल बोराडे या फलंदाजाने मैदानात अतिशय आक्रमकता फळीमध्ये पाहायला मिळते. काल आपण पाहिली होती मॅच. प्रेमसागर पाल बॅक टू बॅक 4 षटकार आणि लगावले होते कोणाला तर एक अव्वल दर्जाचा गोलंदाज जो उभारता सितारा आकाश गायकर. उत्तमरित्या फटकेबाजी सध्या मैदानात आणि दाखवून दिलाय की 75 धावांचं टार्गेट कसं चेस करायचं. सचिन लांगीला आता मात्र मैदानात विचार करावा लागेल की कशा प्रकारे गोलंदाजी करू. सुरेख फटका आणि पाहूया काय होतंय. आसमानी सफर. हा 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. जजमेंट खेळ करता आला नाहीये कारण सध्या तरी मी म्हणेल हा झेल टिपणं खूप गरजेचं होतं ते पालकर 11 मुद्रे संघाला. कारण या झेलने बरंच काही घडलं असतं मैदानात. कारण या झेल मुळे विशाल बोराडेच्या विकेटचं पतन होता राहिलंय. जीवदान दिलं गेलंय आणि नक्कीच धावपळकावरती धावा लागल्या जात आहेत. 3 अधिकृत चेंडूच्या फेकी अंती 14 या अंकावरती. पुढचा चेंडू सचिन लांगे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. राईट अराउंड द विकेट.
हा अतिशय. आता मात्र चेंडू मध्ये थोडीशी गती कमी केली, परंतु चेंडूला यॉर्कर लेंथ बनवण्याचा प्रयत्न करत होता सचिन लांगी आणि ब्रह्मास्त्राचा वापर सध्या मैदानात केला गेला आणि या निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक केलं जात आहे सचिन लांगीच्या माध्यमातून. गुल्डाई स्पॉट वरचा चेंडू आपण पाहिला आहे. आता मात्र विशाल बोराडेला पायात साकलदोर बांधले जात आहेत ते सचिन लांगीच्या माध्यमातून. पहिल्या 3 चेंडूंवरती विशाल बोराडे हवी झालाय, परंतु पुढच्या 2 चेंडूंचा विचार करायला गेला तर निर्धावची संगता बॅक टू बॅक 2 निर्धाव आलेत. शेवटचा चेंडू सचिन लांगे याच्या P1च्या षटकातला. सुंदर फटका केला गेलाय, परंतु चेंडूला डिफाइन लाईक रिजन कडे ट्रॅव्हल केलं जात आहे. चेंडू जातोय चौकाराच्या रूपात. 4 धावेंच्या मदतीने धाव संख्या अद्याप जाऊन पोहोचली आहे ती मात्र 18 या अंकावरती. बिनबाद 18 धावपळक. पहिला षटक समाप्ती पथावरती. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंगमी, झालो दंगमी, झालो दंगमी, पाहुनिया सावलीला. झालो दंगमी, पाहुनिया सावलीला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला, कडुलिंबाला आला कसा गोड पाला. झालो दंगमी, पाहुनिया सावलीला. धन्यवाद डीजे मास्टर. तुमच्या प्रेझेंट ऑफ माइंडची दाद द्यावी लागेल, कारण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण हिंदूंची एकच सावली ती म्हणजे माझे साई माऊली. जाऊया पुनश्च मैदानाकडे. पहिलं षटक समाप्ती पथावरती आलंय. पहिल्या षटकाच्या अंती बिनबाद 18 धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी विशाल बोराडेच्या माध्यमातून मैदानात पाहिली, ज्याने 6 चेंडूंचा सामना मैदानात केलाय. त्याच्या समवेत असलेला त्याचाच बंधू अक्षय बोराडे सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. कानमंत्र दिला जातोय विशाल बोराडेच्या माध्यमातून, कारण सांघिक कोट्यातलं दुसरं षटक प्रगतीपथावरती येत आहे आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. तो पालकर 11 मुद्रेश संघाचा गोलंदाज किशोर देशमुख. सुंदर फटका. पुनश्च लॉंग ऑन रिजन कडे चेंडूला ट्रॅव्हल केलं गेलंय. क्षेत्ररक्षक सचिन लांगे चेंडू खाली येणार. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण अक्षय बोराडेने आपलं वैयक्तिक खातं या मैदानात उघडलंय आणि संघाच्या खात्यात भर टाकले. धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या अंकावरती. तमाम आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमात जे प्रेक्षक वर्ग मात्र हा सामना पाहताय त्यांचं सुद्धा मनाच्या अंत करण्यापासून कौतुक करूया. आणि केबल नेटवर्कच्या माध्यमातून 866 चॅनल वरती जे प्रेक्षक घर बसल्या हा सामना पाहताय त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करूया आणि इथे जमलेल्या प्रेक्षकांचे स्वागत करूया. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय निर्धाव चेंडूच्या संगतीने थोडं बॅकफुट वरती टाकलाय का मराठी वडील संघाच्या फलंदाजाला, कारण आता विचार करावा लागेल विशाल बोराडेला फळी साकारताना. सुरेख फटका खेळायचा होता, परंतु मिडल वरती चेंडू आला नाहीये. तत्पूर्वी चेंडू विचार करायला गेला मिड विकेट रिजन क्रॉस करताना दिसून आलाय. एकेरी स्वरूपातली धाव 75 धावांचं टार्गेट आहे. जर विचार केला पहिल्या षटकात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची जी सुरुवात हवी होती मराठी वडील संघाला ती सुंदररित्या झाले, परंतु 2 चेंडू सध्या निराशाजनक ठरले ते मराठी वडील संघासाठी. परंतु आता मात्र किशोर देशमुख सध्या तरी मैदानात सक्सेस घेताना दिसून येतोय. सुरेख फटका. सफर चेंडू सीमा रेखा पार. 6 धावेंसाठी लॉंग ऑनच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. सुंदर फटका आपण पाहिलाय मित्रांनो. नक्कीच या षटकाराने आता मात्र किशोर देशमुखचे धाबे दणाणलेत, कारण ज्या पद्धतीत आपण पाहतोय 4 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च करतोय. उंची गाठले, इतकी उंची गाठले की सहजरित्या पक्षी झाल्यात अडकला. आता सुधीर मुकादम काय करतायत मैदानात, आठवण करून देताय का KPL पर्वाचे, ती मात्र नक्कीच मी म्हणेल, कारण ज्या पद्धतीत तुमची फळी साकारले KPL मध्ये अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये उत्तुंग स्थानावरती जाऊन पोहोचले होतात. परंतु मैदानात ही चुकी आपल्याकडून अपेक्षित नव्हती, कारण नेहमीच म्हटलं आता क्रिकेटमध्ये पकडा कॅच आणि जिंका मॅच, परंतु सध्या तरी मी म्हणेल कॅच सोडली नाहीये,
संपूर्णपणे मॅच सोडताय. 27 धावा धावफलकावरती. हा आता मात्र उत्तमरित्या गतिमान चेंडू. सध्या फलंदाजाला समजण्यात तो चेंडू अपयश आलाय, कारण फलिताना चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. निर्धाव चेंडूच्या मारणे मात्र अद्याप 2 षटकांचा इथे खेळ समाप्ती पथावरती आलाय. 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या अंकावर. अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा. विचार करायला गेला तर मात्र या स्पर्धेचं औचित्य साधलं जातंय. काल आपण पाहत होतो गौरव सावंत. सध्या नक्कीच मी म्हणेल ज्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांनी काल जर विचार करायला गेला सिडनी असेल, दुबई असेल, बऱ्याचशा विदेशातून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. अतिशय चांगल्या प्रकारचा क्रिकेट सध्या मित्रांनो आपण पाहतोय. कर्जत तालुक्यासाठी दिली जाणारी परवडी आहे. साई श्रद्धा बिल्डिंग सप्लायर्स यांच्या वतीने सरपंच ट्रॉफी 2019. पुढे जाऊया. आपण पाहतोय मैदानात गोलंदाजी मार्क वरती आता सचिन लांगी सांघिक कोट्यात 30 रन वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. दबदबा आणि दबदबा या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. सुरेख फटका उंची गाठली जाते आणि ओहो काय घडतंय मैदानात. कारण ज्या चुका आहेत त्या चुकांना कधी क्रिकेटमध्ये माफी मिळत नाहीये. कारण सचिन लांगे आता सध्या मला सांगा असं वाटतंय, मी नेहमी हा डायलॉग वापरतो ज्यावेळी कॅच सोडली जाते, विटी दांडूचा खेळ खूप करणं गरजेचं आहे तुमच्यासाठी. नक्कीच कॅचची प्रॅक्टिस करायची असेल तर तो खेळ असो, परंतु कालबाह्य झालाय सध्या पाहायला सुद्धा मिळत नाहीयेत असे खेळ. आता जे खेळ मात्र लहानपणी खेळले गेले, परंतु क्रिकेटचा फिवर इतका वाढलाय की वेळ सुद्धा पाहतोय क्रिकेटला देता येत नाही असे काही बरेचसे खेळाडू आहेत. काल आमचे व्यासपीठावरती अरुण मोरे साहेब उपस्थित होते. म्हणे मला खूप क्रिकेटची आवड आहे परंतु जाता येत नाही व्यवसायाच्या मुले. परंतु सध्या आपण पाहूया सुंदर फटका लगाला जातोय. मिडविकेट रीजन क्रॉस मिडविकेट कडे चेंडू ट्रॅव्हल केला. एक धाव धावफलकावरती लागली जाते. या जोडीचं मात्र मी कौतुक करेन, कारण सध्या तरी विचार करायला केला या बोराडे बंधूंनी मैदानात की हा सामना संपूर्णपणे आपल्या आवाक्यात आणायचा आणि विजयश्री राखायची, परंतु त्या ताकदीची गोलंदाजी सध्या मैदानात केली जाणार का. एकीकडे आपण पाहतो स्ट्रायकर एंडवरती विशाल बोराडे तर नॉन स्ट्रायकर एंडवरती अक्षय बोराडे. हा सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची संगता गोलंदाजाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू सचिन लांगे राईट आर्म राउंड द विकेट. सुरेख फटका. व्हॉट अ शॉट सिलेक्शन आणि टायमिंग. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. धन्यवाद. चेंडू पाठवा. धन्यवाद डीजे मास्टर. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय अतिथी राकेश घुडे आणि अक्षय तिटकरे साहेबांचं आगमन झालंय. विनंती आपणास व्यासपीठावरती नसतोय. अक्षय तिटकरे आणि राकेश घुडे या आपण व्यासपीठावरती आयोजक आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत. जाऊया मैदानावरती. या षटकाराने मात्र या मॅचचा टर्न पाहायला मिळतोय, परंतु अजून काय घडेल, कारण सचिन लांगीला लागलेली फटकेबाजी आकस्मिक होती, परंतु तेवढा वाटलं नव्हतं की सचिन लांगीला इतके फटकेबाजी केली जाईल. परंतु विशाल बोराडे सुद्धा कसलेला फलंदाज आहे. हा सुंदर गोलंदाजी आता पाहायला मिळते. स्वैर चेंडूचा मारा. ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाजूने फेकला गेलेला चेंडू. दडपण आणि दडपण सध्या मैदानात आपण पाहतोय. दबाव तंत्र सध्या वाढलं जातंय गोलंदाजच्या माध्यमातून. या स्वैर चेंडूच्या माराने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 37 या अंकावर. सचिन लांगीचा षटका दिला. पुढचा चेंडू राईट आर्म राउंड द विकेट.
हा सुंदर गोलंदाजी, अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आता सचिन लांगीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि नक्कीच अजूनही एका चेंडूची फेकी बाकी आहे सचिन लांगेचे. षटकार अपेक्षित झाला, परंतु या षटकाराने मात्र सचिन लांगेने बाकीच्या चेंडूवरती रोखून धरलाय ते आता फलंदाजांना. पुढचा चेंडू सचिन लांगेचा पाहूया. हा उत्तमरित्या गोलंदाजी मैदानात पाहायला मिळते. तिसरं षटक समाप्ती पथावरती. धावसंख्या मात्र तिथेच स्थिरावले. ती 37 अंकावरती डीज आहे. मुझे प्यार हुआ अल्लाह मियां, मुझे प्यार हुआ अल्लाह मियां, मुझे प्यार हुआ अल्लाह मियां, भरी बरसात में इकरार हुआ अल्लाह मियां, मुझे प्यार हुआ अल्लाह मियां. धन्यवाद डीजे मास्टर. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय बिनबाद 37 अंकावरती. 75 धावांचा पाठलाग आहे. 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. तुझे नहीं देखो तो जिया नहीं माने, हाल मेरा क्या है ये मेरा खुदा जाने. तुझे नहीं देखो तो जिया नहीं माने, हाल मेरा क्या है ये मेरा खुदा जाने. तुझसे मिलने के मिल गए बहाने, नजर मिली ऐसी कि बन गए सहारे. देखा जब ख्वाब मदीना हुआ अल्लाह मियां, देखा जब ख्वाब मदीना हुआ अल्लाह मियां, मुझे प्यार हुआ अल्लाह मियां, भरी बरसात में इकरार हुआ अल्लाह मियां, मुझे प्यार हुआ अल्लाह मियां. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, are you ready? अतिशय तुल्यबल सामन्यात आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि 36 धावा संख्येची गरज आहे. आव्हान कठीणात्मक, परंतु सहजरित्या पेलवू शकतात असे चेंडू. मात्र 12 चेंडू 38 धावा संख्येची गरज आहे. माफी असावी. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 38 अंकावरती 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. अतिशय चांगल्या प्रकारची रणनीती आखण्यात फलंदाज सुद्धा यशस्वी होत आहेत. परंतु पाहूया अजूनही सामना बाकी आहे मित्रांनो. कारण या सामन्यात जरदरची भाषा करता येणार नाहीये. कारण तुल्यबलता सामन्यात एकीकडे पालकर 11 मुद्रे संघ तर दुसरीकडे मराठे वडवली. सुरेख फटका. मी म्हटलं होतं तुल्यबलता आहे. अगोदरच्या चेंडूवरती एकेरी स्वरूपात धाव आले, परंतु आता गोलंदाज मनीष देशमुखला सुद्धा फटकेबाजी करायला सुरुवात केली जाते. अतिशय चांगले फटके सध्या विशाल बोराडेच्या माध्यमातून मैदानात पाहायला मिळत आहेत. पंडारी शेट पडके बिगर वाला बिनगड चकडे वाला. धन्यवाद ऋषभ मास्टर. सध्या आपण पाहतोय वैयक्तिक 14 चेंडूंवरती 31 धावांवरती खेळतोय तो विशाल बोराडे. त्याच्यातही त्याचे 4 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. अतिशय सामना रोमांचकारी परिस्थितीत येताना दिसून येत आहे. अंगावरती शार यावे. प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयाची धडधड मात्र या सामन्यात वाढायला सुरुवात झाली आहे. कारण सामना रंगलाय तो मात्र शहीद भगतसिंग मराठे वडवले वर्सेस पालकर 11 मुद्रे संघ.
आहा सुरेख शहारे शहारे आणि या शहाऱ्यांना मात्र सहजरित्या अंगावरती पेळवतोय तो फलंदाज विशाल बोराडे. आता सध्या तरी विचार करायला गेला मैदानात रण मशीन. राम गुण गाओ बोलो जय विष्णु के अवतारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला न्यारी. धन्यवाद डीजे मास्टर. मनीष सध्या तर विचार करायला गेला मैदानात गोलंदाजी कशा प्रकारे करावे हा विचार करायला लावलाय मराठवाडा संघाने मैदानात. दाद देईल फलंदाजीची. 9 चेंडू 25 धाव संख्येची गरज. सुंदर फटका कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल केला गेलाय. चेंडू गोलीच्या वेगाने अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानात उचलणार फेक करणार. तत्पूर्वी या 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पाहायला गेलं तर जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 52 या अंकावरती. अतिशय चांगल्या प्रकारची मॅच. 8 चेंडू 23 धावसंख्येचा थरार. मैदानात एक चुकी संघाला परास्त करणार शंकाच नाहीये. परंतु काय घडतंय मैदानात ते पाहूया. सुंदर फटका लाफ करून दिला चेंडूला. लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेखा पार. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी. राम जी की निकली सवारी, राम जी की लीला न्यारी न्यारी. वैयक्तिक 45 धावांवरती विशाल बोराडे. सुरेख असा फटका पुनश्च. ओहो दरम्यान जाऊया मॅच कडे. रोमांचकारी मॅच मित्रांनो. कारण मॅच बघताना आमचे मान्यवर कुमार थोरवे आणि मंदार पाटील यांच्याकडून पारितोषिक येत आहे विशाल बोराडेंच्या फलंदाजीसाठी. विशाल बोराडे यापुढील जितके षटकार ठोकाल त्या प्रत्येक षटकारासाठी तुम्हाला 200 रुपयांचं पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जाईल. अद्याप पाहतोय 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्यात जाऊन पोहोचले ती 59 या अंकावरती. अतिशय निराशाजनक कामगिरी गोलंदाजाची. येणारे 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. नक्कीच आपण पाहतोय एक षटकार वडोली संघासाठी महत्वाचा तर एक विकेट मुद्रेश संघासाठी महत्वाचे. हा सामना मात्र अटीतटीत येताना दिसून येतोय. खऱ्या अर्थाने हाय स्कोर मॅच होती परंतु हाय स्कोर मॅचला इतक्या जवळ आणून ठेवण्याचं कार्य केलं या जोडीने. दाद देईल या दोन्ही बंधूंची. विशाल बोराडे आणि अक्षय बोराडेच्या माध्यमातून फलंदाजी मैदानात आपण पाहतोय. कौतुकाची थाप की कोणत्या संघावरती पडणार. कारण अजूनही मॅच मध्ये कोणत्याही संघाला आउट गोईंग आणि इनकमिंगची सुरुवात पाहायला मिळत नाहीये. परंतु सध्या तरी मी म्हणाल विशाल बोराडेने आपल्या धावांचा डोंगर इनकमिंगच्या स्वरूपात मस्त या मैदानात आणून ठेवलाय. दाद देईल जाऊया मैदानाकडे. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहे. तो गोलंदाज संदीप देशमुख आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजीची कस. कारण येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी 16 धावसंख्येची गरज. 6 आकडा पाहूया काय होतोय. कारण क्रिकेटच्या विश्वातला 6 आकडा म्हणजे षटकार. हा त्रिफला चेत. ऐन मोक्याच्या वेळी घंटा वाजली आहे. विशाल बोराडेंच्या पारीचा अंत. मॅचला युटर्न मिळणार का ते पाहूया. कारण झटका मोठा आहे तो मराठी वडोली संघासाठी. पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं झेंगट पाठी बघ पहिलाच मुतखडा बाजूला.
बरं झालं, धन्यवाद डीजे मास्टर. बरं झालं तुम्ही डीजेच्या स्वरूपात लावता प्रत्येक वेळी, नाही तर लोक म्हणायचे समीर सोमणे, संदीप बोर्ड आहेत, मयुरेश कदम आहे, त्यांच्या तोंडाचं वाक्य आहे का? सांगून देतो, दशरथ पाटील यांची ही कॉमेंट्री आहे, अतिशय चांगली कॉमेंट्री आहे. हास्याचे बादशाह, विनोदाचे बादशाह ज्यांना म्हटलं जातं ते दशरथ पाटील. जाऊया मैदानाकडे. पहिला हादरा दिला जातोय तो मात्र विशाल बोराडेच्या स्वरूपात. ज्या विशाल बोराडे विचार करायला गेलं तर मात्र मैदानात एक चांगली कामगिरी करत होते. 46 धावांवरती खेळत होते. अर्धशतक झलकवण्याची संधी होती, कारण काल आपण पाहिलं होतं शंकर कोंडेचं या मैदानातलं पहिलं अर्धशतक आपण पाहिलंय. त्याची बरोबरी करण्याची वेळ मात्र आली होती, परंतु निराशा हातात पदरी आले, कारण संदीप देशमुख या गोलंदाजाने शेवटच्या क्षणी का होईना परंतु आपल्या पहिल्या चेंडूवरती विशाल बोराडेच्या पारीचा अंत घडवलाय. अतिशय चांगले गोलंदाजी मी तर म्हणेल. मागचे दरवाजे सध्या विशाल बोराडेने खुले केले आणि त्याचा फटका मात्र चोरीमध्ये पाहायला मिळाला. 1 विकेटचं पतन. जाऊया पुढच्या चेंडूवरती. वनडाऊनच्या विकेटवरती रॉनी मराडे याची फलंदाजी मी जवळून पाहिले मित्रांनो. जर विचार करायला गेला तर आता मॅच विन करू शकतात. हा सुरेख गोलंदाजी, परंतु नशिबाची साथ कोणाला आहे? कारण आपण पाहतोय क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण याच्या बाबतीतला ढिसाल कारभार मुद्रेश संघाला भोवणार याच्यात शंकाच नाहीये. कारण या मुद्रेश संघाने मैदानात अद्यापर्यंत 3 कॅच सोडले आणि या 3 कॅच सोडल्याच्या नंतर सुद्धा आपण पाहतोय ही ढिसाल कामगिरी क्षेत्ररक्षणाची मागात पडणार. कारण आपण कोणत्या क्षणाला मॅच खेळतोय याचं भान असणं खूप गरजेचं आहे. डीजे गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवान धन्यवाद डीजे मास्टर. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय येणारी 4 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज पुनश्च रॉनी मराडे. हा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतीये. बाईच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपात आलेली 1 धाव धावफलकावरती लागली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 64 अंकावरती. येणारे 3 चेंडू 11 धावसंख्येची गरज. अतिशय रोमांचकारी मॅच. प्रत्येक प्रेक्षकाच्या तोंडात बोटे असणार, शंकाच नाहीये. कारण ज्या पद्धतीत हृदयाची धडधड वाढायला सुरुवात. सुरेख फटका आणि या फटक्यावरती हो चेंडू जातोय सीमारेखावर. 6 धावेसाठी खणखणीत दणदणीत षटकार. लहरी भगवान कौला तारा कौला तारा कौला तारा कौला तारा तिमीर हरा गरबा शिवाजी राजा. येणारे 2 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे. प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड तर वाढलीच. हायएस्ट रन चेसिंग होणार का ते सुद्धा पाहूया, कारण 12वे प्रतिनिधी थोडेसे अवसान घालताना दिसून येतात. मराठीतला शब्द. हा सुंदर गोलंदाजी. एकेरी स्वरूपातले धाव धावफलकावरती लागले जाते. काय केलं मैदानात ते माहित नाहीये, परंतु विशाल बोराडे तुमच्याकडची धमक आहे या मॅच कडे मात्र जाणार. कारण या मॅच मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ तमाम क्रीडा रसिकांना खऱ्या अर्थाने जे अंतिम सामना पाहिजे असतो तो अंतिम सामना या मैदानात मी तर म्हणतो खेळला जातोय. कारण रफ अँड टफ मॅच होते. सध्या हाय व्होल्टेजची मॅच आहे, परंतु येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी अद्याप 4 धावसंख्येची गरज आहे. कारण नक्कीच मी तर म्हणेल विशाल बोराडे आणि त्यांच्या समवेत अक्षय बोराडेने एक अधिक किल्ला लढवलाय मैदानात. आणि हा किल्ला लढवतात असताना मी म्हणेल सोजबूज शेवटच्या सेकंडला चेंडूवरती घेता आला नाहीये. कारण 1 धाव मी तर म्हणेल महत्वाची नव्हती, कारण त्याच्यासाठी आपली फले मनगट हे मजबूत होतं अक्षय बोराडेंचा, परंतु थोडी चुकी झाली. पाहूया काय घडतंय मैदानात. परंतु अजूनही ताकद आहे रॉनी मराडेंच्या फलीमध्ये. आणि गोलंदाज संदीप देशमुख सध्या गोलंदाजीत मात्र वरचष्मा कायम राहिला तर या मॅचचा खरा हिरो असेल तो संदीप देशमुख. आणि या चौकार जर लगावला तर मात्र या मॅचचा होईल तो रॉनी मराडे. पाहूया काय घडतंय मैदानात. अतिशय अटीतटीची मॅच. जाऊया मैदानाकडे. कंपल्सरी चेसिंग आहे, महत्वाचं आहे. 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज.
अटीतटीची लढत, हाय व्होल्टेज मॅच, अतिशय मैदानात शांतता, टाळ्यांच्या गजरात प्रेक्षक वर्ग या दोन्ही संघांचं स्वागत करूया. अतिशय चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगले मॅच. हा हा, व्हॉट अ शॉट, क्या बात है.